म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आजपासून म्हणजे 9 नोव्हेंबर 2025 रोजी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदिती तटकरे मॅडम यांनी आज सकाळी डीबीटीचा बटन दाबून पहिल्या टप्प्यात वितरण सुरू केलेले आहे। बघा, बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्त्यासाठी आता सुरुवात करण्यात आलेली आहे। आज सकाळी डीबीटीचा बटन दाबून महाराष्ट्रामध्ये पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्ह्यांपैकी आज 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सकाळी सुरू केलेले आहे। आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे ते जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो। आणि सर्वात अगोदर लाडक्या बहिणींना कॅबिनेट बैठकीमध्ये काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। सर्व योजनांबद्दल आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनावरच अवलंबून राहू नका, तुम्हाला राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, सर्व योजनेचा लाभ तुम्हाला भेटलाच पाहिजे आणि त्या योजनेचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे। म्हणून तुमच्यासाठी आम्ही आनंदाची बातमी आणली आहे की राज्य शासनाची जी बैठक झाली बैठकीमध्ये कोणकोणता निर्णय झालेला आहे, सर्व निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, बैठकीमध्ये एक GR पास झालेला आहे की लाडक्या बहिणींना आज म्हणजे 9 नोव्हेंबर 2025 रोजी आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे। त्या पहिल्या टप्प्याच्या आता जो GR आलेला आहे त्या GR मध्ये लाडक्या बहिणींना पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आणखीन काही महत्त्वाचे निर्णय लागू झालेले आहे। आपण एक एक निर्णय वाचून दाखवतो। बघा, आज 12 जिल्ह्यांमध्ये ज्या बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे जमा होत आहेत आणि लाडक्या बहिणींना डीबीटीचा बटन दाबून कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत ते सर्वात अगोदर आपण पाहूया। त्यानंतर GR मध्ये काय काय माहिती आली आहे ते सुद्धा आपण पाहूया। बघा, आता ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून जमा होत आहे। ज्या बहिणींची केवायसी झाली नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही केवायसी पूर्ण करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही या तारखेच्या अगोदर केवायसी केली नाही तर कदाचित तुम्हाला केवायसी करण्यासाठी मुदत वाढून भेटणार नाही। म्हणून तुमची केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आणि ज्या बहिणीची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे। या 12 जिल्ह्यांपैकी जरी तुम्ही राहत असाल तरी तुम्हाला केवायसी असणे गरजेचं आहे। आणि ज्या बहिणीची केवायसी झाली नसेल तरी सुद्धा त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला जातोय। ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही त्या बहिणींना केवायसी झाली असेल, केवायसी झाली नसेल तरी तुम्हाला तो हप्ता जमा होणारच आहे। काळजी करायची काही गरज नाही। पण नोव्हेंबर आणि यापुढे येणारा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला कंपल्सरी केवायसी करणे बंधनकारक आहे। तर आपण पाहूया की ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र 3,000 रुपये जमा होतील ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला नाही। आणि ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल त्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचे 1,500 रुपये आजपासून सुरू करण्यात आलेले आहे। ही योजना गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे। पुढील 5 वर्षापर्यंत योजना बंद होणार नाही, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले। आता केवायसी सुरू करताना साहेबांनी काय म्हटलंय की तुमची पडताळणी करणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस भरपूर आपल्याला गोंधळ पाहायला मिळाला। म्हणून केवायसी केल्यानंतर सर्व प्रश्न सुटतील आणि पुढील 5 वर्षापर्यंत योजना असंच सुरू राहील। आता महत्त्वाची माहिती आपण पाहूया की लाडक्या बहिणींना कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे, त्यानंतर सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, सर्वात पहिला जिल्हा येतो की लाडक्या बहिणींना जे पैसे आता जमा होणार आहे त्यापैकी पहिला जिल्हा आहे तो गोंदिया।
तुम्ही जर गोंदिया जिल्ह्यामध्ये राहत असाल तर लाडक्या बहिणींना आज सकाळीच नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहे बघा. दुसरा जिल्हा आहे तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाले आहेत. तिसरा जिल्हा आहे तो नाशिकमध्ये जरी राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला आनंदाची बातमी. चौथा जिल्हा आहे तो नागपूर. पाचवा जिल्हा आहे तो धुळे. सहावा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर. सातवा जिल्हा आहे तो जालना. आठवा जिल्हा आहे तो बीड. नववा जिल्हा आहे तो सोलापूर. 10वा जिल्हा आहे तो पुणे. 11वा जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग आणि शेवटचा जिल्हा आहे तो रत्नागिरी. बघा या 12 जिल्ह्यांची नावं आहे. या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये आज सकाळीच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल. तुम्ही तुमचं खातं चेक करू शकता. तुमच्या मोबाईलवर फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून चेक करू शकता. कदाचित मेसेज येत नाही, तुम्ही मेसेजची वाट पाहत असाल की मेसेज येणार आहे, तुम्हाला मेसेज येत नाही. तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन तुम्ही एकदा खात्रीशीर करून घेणं गरजेचं आहे बघा. कारण या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी हप्ता सुरू केलेला आहे, म्हणून लवकरात लवकर तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे. तर बघा, ज्या बहिणीची केवायसी झाली असेल त्याच बहिणींना पैसे येतील आणि केवायसी झाल्यानंतर आता सर्व बँकांमध्ये पैसे जमा होत नाही. ज्या खासगी बँका, छोट्या बँक आहेत ज्यांचा IFSC कोड नसतो त्या बँकांमध्ये पैसे जमा होणार नाही. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आता तुम्हाला वाटप केला जातोय, सरसकट हप्ता वाटप होत नाही. तुम्हाला आता छोट्या खासगी बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला हप्ता जमा होणार नाही. यापैकी 10 बँकांची निवड झालेली आहे. या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. कारण या 10 बँकांचा स्वतःचा IFSC कोड आहे आणि या सरकारी बँक आहेत आणि या मोठमोठ्या ब्रँचेस आहे यांचा स्वतःचा IFSC कोड असल्यामुळे या 10 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला हप्ता दिला जाणार आहे. तर या 10 बँकांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो. या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला सकाळीच हप्ता जमा झालेला असेल. तर बघा, पहिलं बँक आहे, आपण पाहूया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, कॅनडा बँक, युनियन बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. पोस्टामध्ये जरी खातं असेल तरी सुद्धा आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील. या 10 बँकांची नाव आहे. या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल. तुम्ही तुमच्या गुगल पे, फोन पे वर चेक करू शकता हप्ता जमा झाला की नाही. आता यापैकी ज्या बहिणींना आता GR मध्ये काय माहिती आलेली आहे ती माहिती आपण वाचून दाखवतो की लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेवर अवलंबून राहू नका. महाराष्ट्रामध्ये भरपूर योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जातो. आता संजय गांधी निराधार योजना, या योजनेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला लाभ दिला जातो. त्यानंतर नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, या योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही आता नवीन फॉर्म भरू शकता. याची सुद्धा सुरुवात झालेली आहे. या GR मध्ये आपल्याला माहिती आलेली आहे. शिलाई मशीन योजना आहे, शिलाई मशीन योजना, त्यानंतर पिठाची गिरणी योजना आहे. अशा भरपूर काही योजना आहेत. महाराष्ट्राच्या पोर्टलवर, अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. www.maharashtra मध्ये आपल्या जेवढे पण वेबसाईट आहे, ऑनलाईन वेबसाईट, त्यावर तुम्ही चेक करू शकता की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या योजना आता सुरू आहेत आणि त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्याबद्दल सर्व डिटेलवर मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये किती योजना आहेत आणि किती योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. सर्व योजनांबद्दल एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही. हप्ता जमा झाला असेल तर हो म्हणा, जमा झाला नसेल तर नाही म्हणू शकता. आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही राहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.